अरे सोडा हो, हे अहमद शाह अब्दालीचे सगळे सुपारीबाज लोक आहेत. कसलं अभिनंदन करायचं? काय मोठं मर्दानकी गाजवली या लोकांनी? कोणी काय गाजवली? मराठी माणूस एकमेकाच्या विरुद्ध लढतोय आणि अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवतोय तिकडे. चला, थँक्यू, धन्यवाद. संजय राऊत हे शरद पवारांच्या मंगल कार्यालयातील करवली आहेत असं राज ठाकरे बोलले. चेयरपर्सन पर बड़ा आरोप लगा है, हिडनबर्ग की रिपोर्ट पर सेबी के अधिकारी पर आरोप लगा है, सेबी चीफ के ऊपर आरोप लगा है, प्रधानमंत्री के ऊपर भी आरोप लगा है ना. उनके मित्र है, उन्हें मदद पहुंचाता है. तो प्रधानमंत्री ने इस्तीफा दिया. क्या किया? अब जो सेबी उनके गैर व्यवहार की जांच कर रही है, उनके प्रमुख जो है माधवी बूथ, उसके ऊपर आरोप लगा है कि उनकी इन्वेस्टमेंट है अडानी की कंपनी में, और कुछ एविडेंस सामने, तथ्य सामने लाए हैं. तो ये देश और देश की वित्तीय संस्था और वित्तीय संस्था के जो गलत काम हो रहा है उसके ऊपर जो नजर रखती है, वो संस्थाएं, वो यंत्रणाएं किस प्रकार से काम कर रही है और किस प्रकार से भ्रष्ट हो रही है, ये सामने आने के बाद भी अगर सरकार चुप बैठती है तो ये सरकार सबसे बड़ी भ्रष्ट है. संयुक्त संसदीय समितीची मागणी केली आहे, असं काँग्रेस म्हणतात की अधिवेशन 12 ऑगस्ट होतं, ते 9 तारखेलाच का गुंडाळलं? इसीलिए कि ये सब मामला सामने आने वाला था. बघा, हा जो सगळ्यात मोठा घोटाळा समोर येतो आहे, निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर हा दुसरा हिंडनबर्ग घोटाळा. सेबीचे प्रमुख महिला आहेत ज्या, माधवी बूथ, ज्यांच्यावर वित्तीय क्षेत्रामध्ये जे होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवणं आणि तपास करणं ही ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या प्रमुखच प्रधानमंत्र्यांच्या लाडक्या उद्योगपतीशी हातमिळवणी करतात, आर्थिक व्यवहार करतात, त्यात गुंतवणूक करतात. त्यांच्याकडून तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात? काल ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी